चार लोक काय म्हणतील याचा विचार न करता एका जोडप्याने साधं लग्न करून वाचवले 20 ते 30 लाख रुपये. मग एकीकडे इंदोरच्या एका आमदाराच्या पोराच्या लग्नात 70 लाख रुपयांचा धूर काढला, म्हणजे जवळपास 70 लाख रुपयांचे त्यांनी फक्त फटाकडे जाळले. आणि दुसरीकडे पंजाबमध्ये एका लग्नात 2 ते 3 कोटी रुपये फक्त नवरा नवरीच्या अंगावर उडवलेत. पण असं काहीच न करता एका जोडप्याने लग्नात येणारा पूर्ण खर्च टाळून तोच खर्च केला स्वतःच्या नवीन घरासाठी. त्यांनी नवीन घर घेतलं आणि त्याच घरामध्ये मोजक्याच पै पाहुण्यांमध्ये एकदम साध्या पद्धतीने लग्न केलं. मित्रांनो, खरं सांगायचं तर लग्न हा प्रत्येकासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आता समाजामध्ये थोड्या दिवसांच्या प्रतिष्ठेसाठी काही लोक अक्षरशः कर्ज काढून लग्न करतात आणि लग्नानंतरचे 4-5 वर्ष एकदम ते कर्ज फेडण्यात घालवतात, स्वतःची लाईफ डिस्टर्ब करतात. पण हे असं न करता या जोडप्यांनी घेतलेला निर्णय कधीही उत्तम, कधीही चांगला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की जर आर्थिक तंगी असेल तर लग्न खरंच छोटं करा. ते राहिलेले पैसे आपल्या भविष्यासाठी वापरा. धन्यवाद.